अकोल्याची खास ओळख बनलेले मूर्ख संमेलन यंदाही धुळीवंदनाच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडले। 54 वर्षाची परंपरा असलेल्या या कार्यक्रमात हजारो नागरिक सहभागी होत हास्य विनोदाचा आनंद लुटला। अकोला शहरात धुळीवंदनाच्या दिवशी साजरे होणारे मूर्ख संमेलन ही आगळी वेगळी सांस्कृतिक परंपरा बनली आहे। 1972 साली ज्येष्ठ पत्रकार रामकिशोर श्रीवास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संमेलनाची सुरुवात केली होती। उत्तर भारतात प्रचलित असलेल्या या संकल्पनेला अकोल्यात आणत त्यांनी हास्य विनोदाची एक अनोखी परंपरा रुजवली। यंदाही 54वे मूर्ख संमेलन शहरातील स्थानिक खुले नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला हजारो नागरिक, महिला, पुरुषांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला। मूर्खाधिराजची मिरवणूक, गर्दभ वंदना आणि सामाजिक तसेच राजकीय विषयांवर आधारित विनोदी नाटिका हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले। राजकारणी, पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्तेही मुखवटे घालून या संमेलनात सहभागी होतात। दिवंगत रामकिशोर श्रीवास यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांचे पुत्र राजेंद्र निवास यांनी पुढे नेली। त्यांच्या निधनानंतरही कुटुंबियांनी हा वारसा जपला आहे। हास्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे हे मूर्ख संमेलन आज अकोल्याची सांस्कृतिक ओळख बनले आहे।